तर किरण पवार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर भूषण पाटील, नवी मुंबई क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि दुसऱ्या बाजूला रायगड क्रिकेटमधील मोठं नाव, ज्या दोन्ही नावांचा दबदबा अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत पाहायला मिळतो। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर बॉलिंगसाठी प्रथमेश यांना आमंत्रित करण्यात येत आहे। सर बहुत बहुत शुक्रिया चंद्रकांत शेटे। दोस्तों ये भी एक कड़क मुकाबला है। किरण पवार और भूषण पाटिल, मैग्निफिसेंट नवी मुंबई की बल्लेबाजी और गेंदबाजी है इस वक्त विकी स्पोर्ट्स चाविंद्रा की, जिसके पहले ओवर को लेकर आ रहे हैं प्रथमेश। पहली गेंद इनसाइड आउट और स्टैंड एंड डिलीवर शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर एक टप्पा खाती हुई गेंद, 4 रन। क्या बेहतरीन गेंद को घुमाया था प्रथमेश ने। अ परफेक्ट लेग कटर फॉर अ मीडियम पेसर। लोअर फुल टॉस ड्राइव किया, बहुत नज़ाकत के साथ ये ऑन ड्राइव को अंजाम देते हुए रन को हासिल किया। वाइडिश लॉन्ग ऑन पर गेंद को रोका गया था। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 5 पर। 3 बॉल में 5 रन बनाकर खेल रहे किरण पवार और अब भूषण पाटिल दूसरी 10PL जिन्होंने जीती और वाकई में वो लाजवाब साल था यश बिशी अलायंस के लिए। स्कोर 5 विदाउट लॉस। हमारे बीच दोस्तों इस वक्त शुभ आगमन हो रहा है औरंगजेब अंसारी साहब, आपका हार्दिक स्वागत है। उनके साथ में इम्तियाज पापा और हमारे तमाम मेहमानों का हार्दिक स्वागत है। लेट हबीब अंसारी स्टैंड बना हुआ है और हबीब भाई को कोई भूल नहीं सकता। तौसीफ शेख और वारिस बाबा, आपका भी हार्दिक स्वागत है। वेलकम औरंगजेब अंसारी साहब। दोस्तों हबीब भाई अंसारी जैसा आप सब जानते हैं बाली ट्रॉफी नहीं बल्कि भिवंडी के क्रिकेट का एक बहुत बड़ा नाम, और आज उनकी याद में लेट हबीब अंसारी स्टैंड बना हुआ है। स्कोर 6 विदाउट लॉस। बहुत अच्छा फ्लाइट दिया था और ड्राइव किया और उतनी चपलता के साथ गेंद को रोका। एक चौका बचाया वहां पर माजिद बोबरे। विकी स्पोर्ट्स चाविंद्रा का भी गठन बहुत मजबूत हुआ है, जिस तरह आज आपने तमाम टीमों को देखा है। इस बार टप्पा खाते ही लपेट लिया और गेंद को भेज दिया सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, उड़न खटोला, 6 रन। षटकाची समाप्ती झाली आहे आणि 12 धावा। सर पाहिलं सुरुवात चौकाराने झाली, शेवट जर पाहिलं तर षटकाराने झाला, परंतु काही बॉल खूप चांगले टाकले। बॉल रिलीज करण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे, परंतु शेवटचा बॉल स्लॉटमध्ये टाकला आणि किरण पवार एवढ्या जबरदस्त फॉर्मात आहेत सध्या, तोच फॉर्म मागील टुर्नामेंटमध्ये इकडे घेऊन येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या फटक्यांसाठी ते देखील ओळखले जातात। आणि आज जर पाहिलं तर खूप चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण विदाउट लॉस 12। किरण पवार की बल्लेबाजी की खासियत हम देख चुके हैं। इस वक्त नया ओवर लेकर आ रहे हैं हाजी समद सेठ स्टैंड से। इस वक्त राजू बोगा
मैग्निफिसेंट नवी मुंबई ने अच्छी शुरुआत की है। 5 गेंदों में 11 पर किरण पवार, 1 बॉल में 1 पर भूषण पाटिल। आप देख रहे हैं दिवस रात्रिकालीन टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता बाली ट्रॉफी 2021 भिवंडी स्थित स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम से इस प्रतियोगिता का आगाज़ 14 मार्च रविवार को हुआ। आज इस प्रतियोगिता की 10वीं शाम है और आज और कल 2 दिन भारत भर के खिलाड़ियों को इसमें खेलने का न्योता दिया गया है। हमारे बीच शोएब जिलानी फ्यूचर टेक एलिवेटर्स के और अदनान अंसारी, इनका भी हार्दिक स्वागत है। भोगा की पहली गेंद और देखिए बड़े आराम के साथ उस शॉट को खेल दिया था। एक्स्ट्रा कवर लॉफ्टेड ड्राइव, 4 रन। भूषण पाटील पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत। इस बार बहुत अच्छा स्क्वैरिश स्वीप लगाया था भूषण पाटिल। टेक्निकली बहुत करेक्ट बैट्समैन है। अभी अभी चौका छक्का लगाया। उनके अंदर भूषण एक ऐसा खिलाड़ी है बिल्कुल थॉमस डैश जैसा। उनके अंदर जुनून नहीं है, वो ठंडे दिमाग से खेलते हैं और अपने स्ट्रोक को प्लान करते हैं। और यहाँ पर स्कोर है 17। मैग्निफिसेंट नवी मुंबई दूसरे ओवर में। प्रोजेक्टेड स्कोर ये रन रेट पर 73 हो सकता है। करंट रन रेट है 13.25 रन का। किरण पवार रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में क्या 6 गेंदों में 36 रन लूटे थे। और ये एक अलग खिलाड़ी है। इसका दर्जा, इसका औहदा काफ़ी ऊंचा है क्रिकेट में। और सामना करेंगे राजू बोगा का लेफ्ट आर्म राउंड। ओह, अब राजू बोगा की ये स्टॉक बॉल बिल्कुल अप्रत्याशित रूप से किस तरह आई समझ नहीं पाए किरण पवार। और वहाँ पर अब जाकर नो बॉल दिया गया है। जी हाँ, ये राजू बोगा के साथ समस्या है फॉर ओवर स्टॅपिंग। इतनी बढ़िया गेंद लेकिन वो नो बॉल। ॲक्शन थोडीशी त्यांची वेगळी आहे आणि सुप्रीमो चषक देखील एक वर्ष मराठा पंजाब संघामधून खेळत असताना त्यांनी गाजवला होता। तो एक वर्ष आम्हाला आठवत आहे। फ्री हिट है किरण पवार के लिए और किरण पवार को देखना होगा अब क्या किरण पवार कर पाएंगे अपने बल्ले से वार। जी हां, वार हुआ है और शानदार भी हुआ है और प्रचुर मात्रा में 6 रन लेते हुए अफलातून टाइमिंग। जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सावळे गावचे हे खेळाडू आहेत। गावाचं नाव झळकावताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बंधू म्हणजे अक्षय देखील आणि किरण देखील। आणि आज देखील खूप चांगला फटकेबाजी करतायत। विशेष म्हणजे यूट्यूबला सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंमध्ये किरणचं नाव येतं। तुम्ही यूट्यूबला जा, टेनिस क्रिकेटमधील 106 जर सर्च केलं तर नक्कीच किरण येतील। आणि एका हाताने षटकार मारण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे, आज 2 हाताने तर नक्कीच खूप लांब लांबवर फटके मारतोय। जी हाँ, ये वो बल्लेबाज है जो रनों के लिए हिरन नहीं, अपने आप नाम से ही किरण काफ़ी है। अभी डीजे जॉली सुमित ने क्या गाना बजाया। मौन में गाने का, बजाने का, हंसने का, हंसाने का, नैनों में समाने का। बाली ट्रॉफी के ऊपर ये तमाम लाइनें बराबर बैठती है। रातों को जगाने का या डीजे सुमित
एक नंबर यार. सर कम्प्लिटली क्रिकेटचा माहोल आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगल्या टीम्स आहेत, चांगलं मैदान आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि त्यामध्ये बाली ट्रॉफी म्हटलं तर नक्कीच एक क्रिकेट रसिकांसाठी खमंग मेजवानी मी म्हणेन. 24 without loss. Strong start. राजू बोगा इस बार बहुत बेहतरीन कवर ड्राइव को अंजाम देते हुए लीनिंग फॉरवर्ड जिसको क्रिकेट में कहा जाता है उस तरह का ये खूबसूरत कवर ड्राइव किरण पवार का. 25 स्कोर. दोनों बैट्समैन चंद्रकांत काफ़ी मैच्योर नज़र आ रहे हैं. एक सिक्स के बाद दूसरा सिक्स मारने का जुनून इनके अंदर नहीं है. टेक अ सिंगल, रोटेट द स्ट्राइक. ये सही टेक्निक है मैग्निफिसेंट नवी मुंबई की. मैग्निफिसेंट का क्रिकेट इस वक्त मैग्निफिसेंट है. मिस टाइम हुआ. भूषण खुद से नाराज है. रन हालांकि ज़रूर मिल रहा है. पावर प्ले का ये दूसरा ओवर चलता हुआ. मैंडेटरी पावर प्ले है. पहले 2 ओवर और फिर 1 ओवर बैटिंग पावर प्ले रहेगा. दोनों टीमों का स्कोर अगर समान होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा. ये कुछ नियम है. राजू बोगा खर्चीला ओवर. 14 रन अब तक इस ओवर में. स्कोर 26. किरण पवार 8 बॉल 18. इस बार जगह बनाकर गली से जाना चाहते थे और वहां पर आउट होते तो गली बॉय छा जाता. उम्दा क्षेत्र रक्षण और विकेट कीपर जावेद के पास जैसे गेंद आई बल्ले को ग्राउंड कर दिया था पवार ने. 2 ओवर 26 रन. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आइए दोस्तों, एक मेगा सत्कार की तरफ हम बढ़ रहे हैं. आज हमारे बीच हमारे स्पॉन्सर माननीय श्री आनंद नायडू साहब हैं, जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ डे के लिए हमें 5 फैंसी अवार्ड दिए हैं. आइए उनका एक मेगा सत्कार हम करने जा रहे हैं. सत्कार सम्राट के हाथों से. आनंद नायडू साहब, हमारे सत्कार को आपको स्वीकार करना है. बाली ट्रॉफी में उनका ये मेगा हुआ बड़ी ये शॉल यादगार बाली सम्मान चिन्ह. और मेगा सत्कार की तरफ हम बढ़े. हमारे बीच में भिवंडी निजामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक औरंगजेब अंसारी उर्फ पप्पू अंसारी है. आइए उनकी हम इज्जत अफजाई करें. एक बड़ी इज्जत अफजाई शॉल उड़ाई जा रही है. ये गुलाए मोहब्बत उन्हें पेश किए जा रहे हैं. के भारतीय समय के अनुसार शब के 10 बजे चलते हैं. सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करते हुए अदालत आलिया अदालत उज़्मा के हुक्म की तामील करते हुए अब हम ग्राउंड की कमेंट्री बंद कर रहे हैं. हमारी आवाज़ आप टेलीविजन सेट और यूट्यूब पे सुन पाएंगे. बैक टू कमेंट्री बॉक्स. नए ओवर की शुरुआत होने जा रही है. नया ओवर करने आ रहे हैं साकिब खान. 2 ओवर 26 रन. भूषण पाटिल 4 बॉल 7 और दोनों बैट्समैन आपस में बात करते हुए लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. नए ओवर की शुरुआत साकिब खान द्वारा मेरे ख्याल से दायरे से बहुत ज़्यादा बाहर गेंद को किया था और उसका खामियाजा यहाँ उन्हें चुकाना होगा. वाइड बॉल अंपायर गोकुलदास पाटिल द्वारा. स्कोर 27 रन बगैर कोई नुकसान के. विकी स्पोर्ट चाविंद्रा के कैप्टन जावेद ने टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग कर रही है. इस भूषण पाटिल ने देखिए बहुत आसान गेंद थी. आंखों पर रुमाल बांधकर भी उसको मैदान के बाहर भेज देते. ये लगा शानदार 6.
अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलं. भूषण वेटिंगमध्ये असतात अशा प्रकारच्या जर का गोलंदाजाकडून चुका झाल्या, आणि नॉर्मली डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो, डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो. भूषणने तो घेतला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. मी तर म्हणेल चांगल्या स्थितीत आहे सध्या मॅग्निफिसंट नवी मुंबई, चांगल्या स्थितीत, विकेट गमावली नाही आहे. तिसऱ्या वर्षी नुकतीच सुरुवात झाली आणि 33पर्यंत गेलेत. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल झाली आहे. इकडे साविंद्रा टीमला विकेट घ्याव्या लागतील जर मॅचमध्ये यायचं असेल तर. डेफिनेटली बॉलर का काम है विकेट लेना, बैट्समैन का काम है रन बनाना, क्षेत्ररक्षक का काम है बॉल को रोकना, थ्रो करना, कैच करना, विकेट कीपर का काम है स्टंपिंग करना, रनआउट करना. हर एक को काम दिया गया है और वो काम अगर बखूबी अंजाम देते हैं तो रिजल्ट देखने मिलेगा. इस बार बराबर से टाइम नहीं कर पाए थे साकिब खान ने, इस बार वो आज़ादी नहीं दी भूषण पाटिल को. साकिब वो क्रिकेटर है जो अपनी गलतियों से सीखने में कोई शर्म नहीं करते. उन्हें पता है कि मैं एक युवा क्रिकेटर हूँ, मैं सीखूंगा तो आगे बढ़ूंगा. और एक बेहतरीन गेंद उन्होंने की, 33 रन बगैर कोई नुकसान के, तीसरा ओवर. इस बार यॉर्कर लेंथ की बॉल थी, भूषण पाटिल काफी आगे निकल आए थे, डायरेक्ट थ्रो लगाना चाहते थे, देखिए बार बार बच गए. इतना क्लोज बचना चंद्रकांत शेटे, मतलब कोई बिल्डिंग के टेरेस के ऊपर से अपने पैर के पंजे पर गिरकर भागने वाली बिल्ली की तरह मुकद्दर था. खूप नक्कीच भाग्यशाली राहिले आणि खूप चांगली बॉलिंग करतायत. चांगलं कमबॅक, म्हणजे एक षटकार मारल्यानंतर कमबॅक करणं बॉलरसाठी सोपं नसतं आणि साकिबकडे ती क्षमता आहे. इस बार तगड़ा शॉट रोकने का प्रयास, लेकिन बॉल जाकर हेई विंसेंट प्राइवेट लिमिटेड के बैनर को टकराती हुई और इसके साथ ही ये लगने वाला बेहतरीन 6. आज भूषण देखील काही वेगळ्याच रंगात दिसतात, पाहायला मिळत आहेत. पूल काय पहा, थोडासा अकूट टप्प्याचा बॉल पडला, लगेचच पूल केला आणि अक्षरशः मैदानाच्या बाहेर दोन्ही फलंदाज खूप चांगलं फुटवर्क करतायत आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत आहेत. चांगल्या दिशेने धावफलक 39 वर. न्यूजीलैंड के एक ऐसे बैट्समैन हुआ करते थे रॉजर टूस, 80s 90s में, बिल्कुल उनकी शैली मिलती जुलती आ रही है. इस बार देखिए खराब गेंद और वाइड बॉल पर आता हुआ ये चौका. टोटल 5 रन. चंद्रकांत डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड चाहिए वैसा खर्चा कर सकते हैं, लेकिन रन नहीं. और वहां पर स्ट्राइकर एंड के अंपायर ने नो बॉल की सजा सुनाई है, यानी कि अब सोने पे सुहागा, फ्री हिट आएगा. भवियात फॉर्मात असणारे भूषण कशा प्रकारे याचा फायदा घेत आहेत ते. भूषण पूरी तरह घूमे और गेंद को घुमा दिया था, वहां पर अब जाकर रोका गया है, लेकिन उसके पहले रन पूरा करने में सफल रहे हैं भूषण. और इसके साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 46 रन, 46 विदाउट लॉस. व्हाट अ स्ट्रॉन्ग स्टार्ट. आज की दिन का शायद सबसे बेहतरीन ओपनिंग बैटिंग का प्रदर्शन मैग्निफिसेंट द्वारा. इस बार गेंद को काटा था और कोण बनाकर गेंद चली गई थी विकेट कीपर जावेद की जानिब. और यहां पर ओवर समाप्त होते हुए 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 46. किरण पवार 9 बॉल 18, भूषण पाटिल 9 बॉल 21. और धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आइए दोस्तों, हम एक इज्जत अफजाई प्रोग्राम की तरफ बढ़ रहे हैं. हमारे बीच भिवंडी के गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी इम्तियाज पापा हैं. आइए हम इम्तियाज पापा की इज्जत अफजाई करने जा रहे हैं. बाली ट्रॉफी में नईम शेख के दस्ते मुबारक से उन्हें ये पुरखलू शॉल ओढ़ाई जा रही है. साथ ही साथ बाली ट्रॉफी की यादगार ये मोमेंटो दिया जा रहा है. हमारे बीच में मोहतरम वारिस बाबा हैं. वारिस बाबा की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं. वारिस बाबा, आपको हमारी इज्जत अफजाई को कबूल करना है. उन्हें ये पुरखलूस शॉल पहनाई जा रही है. बाली ट्रॉफी में वेलकम, खुशामदीद किया जा रहा है और ये सम्मान चिन्ह दिया जा रहा है. हमारे बीच में मोहतरम तौसीफ शेख साहब हैं. आइए हम मोहतरम तौसीफ शेख साहब की इज्जत अफजाई कर रहे हैं. उन्हें पुरखलूस शॉल से खुशामदीद किया जा रहा है और ये यादगार मोमेंटो बाली ट्रॉफी का. ये तमाम ट्रॉफीज़ हमें स्पॉन्सर किए ग्लोबल स्पार्क इंडस्ट्रियल के दयानंद चोड़गे, वीरेंद्र चोड़गे और विराज चोड़गे ने. फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा हमारे सभी स्पेशल गेस्ट का. और अभी फिर से मैच चालू करनी है. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद
सिद्दीक भाबे सर यांना आपण जुळताना पाहू आमच्याबरोबर. आणि 3 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 46. दोस्तों लौट चलते हैं फिर से सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी की दुनिया में, जहाँ पे मुकाबला हो रहा है मैग्निफिसेंट नवी मुंबई बनाम विकी स्पोर्ट चामिंद्रा. बल्लेबाजी की दावत दी थी. ओवर नंबर 4 चल रहा है और मैग्निफिसेंट मुंबई का इस वक्त स्कोर है 47 रन. व्हाट ए स्टार्ट कुणाल फ्रॉम मैग्निफिसेंट मुंबई. 2 बल्लेबाज इस वक्त किरण पवार और भूषण पाटिल. राजू बोगा इस मरतबा उछाल दिया गेंद को, भेज दिया राजू बोगा को साजन के घर. हाई एंड हैंडसम पावर बैक स्ट्रोक और ऊपर से नो बॉल. इसे कहते हैं करेला ऊपर से नीम चढ़ा. सही पकडे सर. क्या स्ट्रोक था. नो बॉलचा इशारा आला आणि भूषण पाटीलच्या बॅटमधून षटकार येतोय. काय टायमिंग होतं. भूषण पाटील आज थोडंसं चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टचमध्ये दिसतोय. पहा ॲक्शन रिप्ले. राजू बोगाचा बॉल अगदी रडारमध्ये थोडासा ओव्हर पिच होता स्लाइटली आणि त्याला पाठवला वायडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटील मॅन फ्रॉम तुर्भे नवी मुंबई. रन झालेले आहे 54. 50 अप मैग्निफिसेंट नवी मुंबई ओव्हर नंबर 4 मध्ये. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. सेकंड राउंड का ये मुकाबला होगा गावदेवी स्पोर्ट गावठन उड़न बनाम RD11 भिवंडी. विनोद पाटिल फैम टीम और गावदेवी स्पोर्ट्स गावठन उड़न के कैप्टन और RD11 भिवंडी के कैप्टन दोनों को 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स से जुड़ जाना है. कमाल की बल्लेबाजी हो रही. भूषण पाटिल को हमेशा नवी मुंबई का कोहिनूर कहा जाता है. इज़ द कोहिनूर ऑफ नवी मुंबई. और ये उनको नाम हमारे साथी कमेंटेटर जो ऑल इंडिया रेडियो से भी रेडियो जॉकी से मुंसलिक रहे थे, प्रदीप विचारे ने उनको ये नाम दिया है. कमाल के बल्लेबाज हैं राजू बोगा. एक और धमाकेदार शॉट. पीछे खिलाड़ी लेकिन नुकसान कुछ भी नहीं क्योंकि फ्री हिट था. देखिए टॉस जीत के जो फील्डिंग करने का फैसला लिया था कुणाल विकी स्पोर्ट चाविंद्रा ने, वो अभी तक सही नहीं होता हुआ. विकेट के लिए तरस गई है. नाही तेच तर इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने भूषण पाटील आणि किरण पवारच्या दरम्यान 50 रनची पार्टनरशिप झाली आहे. 55 रन दोघांनी आता स्कोरबोर्डवर लावलेले आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर 90+ आहे. त्यामुळे इथे मी म्हणेन चांगला स्टार्ट दिलाय आणि मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय सध्या तरी मैग्निफिसेंट नवी मुंबई. यस आई थिंक जब आपके पास 10 विकेट रहते हैं कुणाल तो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का, रिस्क लेने का. बॉन्डर ऑफ भिवंडी राजू बोगा. इस मरतबा राउंड आर्म गेंद थी, कट के अंदर की जानी बाई थी और बैकफुट पे जाके खेलना चाहते थे बैट्समैन किरण पवार. अब गेंदबाज भी क्या करे. आगे खाई पीछे कुआं, जाए तो जाए कहाँ. राजू बोगा लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए हाजी समझ सेट स्टैंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब कटी थी. बहुत खूबसूरत गेंद. चांगली बॉलिंग आणि चांगला बॉल थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल राजू बोगा याच्यासाठी जाणला जातो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे षटक हाताळलंय नो बॉल टाकल्यानंतर. बोगा इस मरतबा वेट किया, गेंद को पुल कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. मस्तक पे दस्तक. 6 रन. और सर से पानी जाए कुणाल या गेंद जाए, दोनों सूरतें डुबा देती है. नाही पण पवारची पॉवर इथे सुरू आहे. काय बॅटिंग करत असताना किरण पवार थोडासा बॅकफुटला गेला, पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम. टीमची धावसंख्या 61. रन अब बहुत तेज़ी से आ रहे हैं क्योंकि चौथा ओवर है और 15 का आस्किंग 15 का करंट रन रेट चल रहा है. ये बहुत बड़ा प्लस पॉइंट है. मैग्निफिसेंट मुंबई न्यू मुंबई मैग्निफिसेंट बल्लेबाजी करती हुई. राजू बोगा इस मरतबा बढ़िया गेंद लेकिन ज़्यादा कटी, वो भी वाइड.
थोड़ा परेशान है राजू बोगा के गेंदे कहाँ की जाए। स्कोर है 62 रन बिना किसी विकेट के। चौथे ओवर का खेल चलता हुआ, रात बहुत ही खूबसूरत। ओ आम गेंद थी, राउंड आम गेंद इनकी बहुत इफेक्टिव रहती है। रनआउट की पहुंच गए वहां पे अपनी क्रीज में, अंपायर टच से मस नहीं, बाई का इशारा। 4 ओवर की समाप्ति, रन बने 63 बिना किसी विकेट के। दिस इज द हाईएस्ट पार्टनरशिप इन ओपन फॉर्मेट। थैंक यू। आइए सत्कार की तरफ चलते हैं। सर्वप्रथम आतिश पाटील जे विकी स्पोर्ट्स चाविंद्राचे मालक आहेत त्यांचा सत्कार आपण करणार आहोत। आतिशजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत। शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपला स्वागत केला जातोय, सत्कार केला जातोय, त्याचा स्वीकार करावा। सन्माननीय हरी नायडू साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत। पायनियर स्पोर्ट्स तर्फे आयोजित बाली ट्रॉफी 2021 मध्ये हरी नायडू आपलं स्वागत आहे। तदनंतर विकी जेनियानी यांचा आता आपण सत्कार करणार आहोत। तदनंतर फारुख बर्डी साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत। भिवंडीने प्रोड्यूस केलेला वन ऑफ द फॅन्टास्टिक क्रिकेटर्स, त्याचप्रमाणे अंपायर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही इज अ जेंटलमॅन, हे फारुख बर्डी आहेत। आणि फारुख भाई, वाकई में आपका वो माइकल जैक्सन स्टेप जो है वाइड का मैं मिस कर रहा हूँ। इंशाल्लाह बहुत जल्दी आप अंपायरिंग की दुनिया में वापस आएँ। आइए खेल को शुरू रखते हैं। स्टार्ट द मैच प्लीज। थैंक यू हरेश। पवन केने, एवन पवन को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। सामना करेंगे उनका बैट्समैन किरण पवार। इस मरतबा ब्लॉक होल्ड में गिनती जड़ से उसे खदेड़ा था, लेकिन कोई रन नहीं, रन लेना चाहते थे भूषण पाटिल, जिन्हें नवी मुंबई का कोहिनूर कहा जाता है। दोनों बल्लेबाज इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। कुल मिलाकर कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं भूषण पाटिल। ये गेंद सीधा ड्राइव किया, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, ओ माय गॉड, व्हाट अ कैच टेकन बाय द फील्डर एट लॉन्ग ऑफ। माजिद बोबड़े, डीकॉक ऑफ भिवंडी, टेकन आउटस्टैंडिंग कैच। क्या कैच पकड़ा है, आइए रिप्ले में देखते हैं। कुणाल, देखिए टाइमिंग का बहुत ज़्यादा महत्व रहता है। उन्होंने डाइव उसी सेकंड में लगाई जब गेंद जमीन को छू रही थी। खूप चांगलं जजमेंट माजिद बोबडे, क्विंटन डिकॉक ऑफ भिवंडीच्या नावाने त्याला ओळखलं जातं आणि डाईव्ह समोरच्या दिशेने काय जजमेंट दाखवलं माजिद बोबडेने। एक चांगला झेल तिथे संपन्न केला आणि किरण पवारची खेळी इथे समाप्त होते। 63 रनवर पहिला धक्का दिलाय मॅग्निफिसंट नवी मुंबईला टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राने। आउट होने से पहले सिल्वर जुबली रन बनाए, 25 रन बनाए किरण पवार ने। नए बैट्समैन विक्की मुंबईकर बल्लेबाजी को आए और विक्की मुंबईकर के सामने इस वक्त 11 भिवंडीकर फील्डिंग कर रहे हैं। देखिए मुंबईकर अलग ही इरादे से आए। पहली गेंद पे तीखे तेवर और स्कोर उछलता हुआ पहुंचा है 69। यस, तीखे तेवर तो रखना ही चाहिए अगर आप मैदान में रहते हैं। घर में सोने के जेवर की काफ़ी अहमियत रहती है और मैदान में तीखे तेवर की। इस मरतबा बैकफुट पे गए थे, फोर्स ज़रूर किया था ज़मीन के सहारे। 1 रन बनता हुआ गेंद को उठाया माजिद बोबड़े ने। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 70 पे पहुंचा। आप देख रहे हैं सुपर से ऊपर ओपन क्रिकेट। मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते हैं। पवन, फिर से अच्छी वापसी, फुलर लेन की गेंद और बल्ले का सिरा छूकर
फ्लाई स्लिप में गई, कोई रन नहीं। क्या कहेंगे कुणाल, बैक टू बैक सिक्सर लगने के बाद 2 अच्छी गेंदे। आता चांगलं कमबॅक केलंय पवन केनेने आणि त्याच्यासमोर भूषण पाटील आहे. ओ कट के अंदर की जानी बाई थी और भूषण बैकफुट पे जाके खेलना चाहते थे। 5 ओवर की समाप्ति पे रन बने मैग्निफिसेंट नवी मुंबई के 70 रन। मैग्निफिसेंट ने वाकई में नाम की तरह बल्लेबाजी की है। धन्यवाद। आइए अगले सत्कार की तरफ हम बढ़ रहे हैं. सचिन पाटील विकी स्पोर्ट्स चाविंद्राचे जे ओनर आहेत त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. सत्कार सम्राट नईम शेख यांच्या शुभ हस्ते आपण बघत आहात पायनियर स्पोर्ट्स तर्फे आयोजित बाले ट्रॉफी 2021. 10वी रात्र आहे आज. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार केला जातोय सचिनजी. तदनंतर शंकर बसंत आपल्या सोबत आहेत, त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. SB शॉल आणि सन्मान चिन्ह. ओमी पाटकर आता पुढील सत्कार आपण त्यांचा करणार आहोत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण दिलेल्या सदिच्छा भेटबद्दल आपले आभारी आहोत. पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने आपला सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे. शॉल आणि सन्मान चिन्ह. आइए अगला सत्कार करेंगे इमरान खान साहब का. इमरान भाई मुस्कुराते रहे हमेशा. शॉल और सम्मान चिन्ह देकर आपका सत्कार किया जा रहा है. दोस्तों ये तमाम जो सत्कार के ट्रॉफीज़ है इसके स्पॉन्सर हैं बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे और विराज चोरगे. बैक टू कॉम बॉक्स. थैंक यू हरेश। ओवर नंबर 6 की शुरुआत हो चुकी है और गेंदबाजी के लिए प्रथमेश को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। स्कोर इस वक्त 70 रन 1 विकेट। सामना करें अब बैट्समैन विक्की मुंबईकर। इस मर्तबा स्लॉक स्वीप किया है और ये देखिए घुटना टेक और सिक्सर देख, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर चली गई। 6 रन। विकी मुंबईकरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. मॅन फ्रॉम दिवाळे नवी मुंबई चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर जेवढे काही लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये उतरले त्यांच्या बॅटमधून रन येतात. विकी मुंबईकरने देखील पार्टी जॉईन केली भूषणच्या बरोबरीने आणि आतापर्यंत 2 सिक्सेस त्याच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या 76, 76 रन. कल दूसरा मुकाबला आप ग्रामीण से देखेंगे। सिद्धि इवेंट के चंद्रकांत यादव, आपको तुरंत ही कांटेक्ट करना है वीआईपी के नीचे। सिद्धि इवेंट के चंद्रकांत यादव चंदू। प्रथमेश हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, गेंद डीप कवर में गई, ज़्यादा बल्ले के नीचे आ गई थी। 1 रन बनता हुआ। चांगला बॉल षटकारानंतर चांगलं कमबॅक केले प्रथमेशने. फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला बॉल जातोय, डीपमधून फिल्डर येतील तोपर्यंत 1 रन येते. दोन्ही बॅट्समनने कंप्लीट केली. भूषणकडे स्ट्राईक येते. रन झालेले आहेत आता 77, 77. 4 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 7 रन खर्च केले त्या ओव्हरमध्ये प्रथमेशने. पुरुषोत्तम इंटरप्राइजेज दीवा और साइंस कार्बाव के बीच में मुकाबला। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, डाउन द ग्राउंड खेला है और कोई मौका नहीं। गेंद पहले बाउंस पर 4 रन। इस तरह के फोर्सिंग स्ट्रोक इतने आसान नहीं रहते जब आप बैकफुट पे इंतजार कर रहे हो और बॉलर के सर के ऊपर से इस शॉट को खेल रहे हो। नॉट इजी। स्कोर 81 पे पहुंचा है। कल ग्रामीण से दूसरा मुकाबला पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और साइंस कार्बाओं। फिर से गेंद को खेल दिया है, फील्डर डीप में मौजूद हैं।
और आउट हो गए बैट्समैन भूषण पाटिल एक बढ़िया इनिंग खेलने के बाद। तो कुल मिलाकर रन बने 82 रनों की विकी चामिंद्रा के सामने चुनौती रखी है। आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं और खेलने वाली टीमें गावदेवी स्पोर्ट गौठन उड़न और RD11 भिवंडी इज ओवर टू टॉस बॉक्स। हरीश पंड्या एंड रेशमा मैकर इज देयर। शुक्रिया सिद्दीक बाबे जी, वेलकम रेशमा। दोस्तों हम लोग इस वक्त खड़े 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स, जिसके स्पॉन्सर है मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे। मेरे दाईं ओर हैं ग्यासुद्दीन शेख यानी कि RD440 टीम के कैप्टन, और मेरे बाईं ओर करण मडवी यानी कि गावदेवी गावठन उरण। भिवंडी और उरण में ये मुकाबला होने जा रहा है। और मैं मैच रेफरी अजीम हमदुल्ले साहब से गुजारिश करूंगा हमसे जुड़ जाएं। मैं आनंद नायडू साहब, औरंगजेब अंसारी साहब और शंकर बसंत साहब, इनसे गुजारिश करूंगा हमारे साथ जुड़ना है। तमाम मेहमानों को रिक्वेस्ट है कि हमारे साथ 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स में जुड़ना है। आपके शुभ हाथों से हम जो अगले मैच का टॉस है वो करने वाले हैं। वालेकुम अस्सलाम भाई। आइए आनंद नायडू जी, आपका स्वागत है, और शंकर बसंत SB वेलकम। और देखिए वो कहते हैं ना योगा योग, तीनों हमारे जो गेस्ट है एकदम मैचिंग में, ब्लैक एंड। सर तीनों नहीं चारों आप भी मैचिंग हो। जी शुक्रिया मैडम। चलिए चलते हैं हमारे टॉस की तरफ। दोनों टीम्स के कैप्टन्स को टॉस दिखाना चाहती हूँ और हमारे प्यारे गेस्ट को भी। कॉइन के एक साइड पर है AB यानी कि बाली ट्रॉफी की आन बान शान अल्ताफ बाली, और कॉइन के दूसरे साइड पर है ZP यानी कि जिला परिषद। आनंद नायडू साहब, आपके शुभ हस्तों से ये टॉस होगा। AB इज अ कॉल। RD440 इन्होंने ये टॉस जीत लिया है। आइए तो फाद दलवी, मनसब मुल्ला, रोलेक्स मेडिकेयर का एक खूबसूरत बैग दे रहे हैं औरंगजेब अंसारी साहब। जॉली डिजाइनर का 20% डिस्काउंट वाउचर SB के हाथों दिया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया। तमाम मेहमानों से गुजारिश है कि अब सीधा आपको स्टेज पर तशरीफ लाना है। थैंक यू सो मच टू ऑल अ स्पेशल गेस्ट। क्या डिसीजन होगा गैसुद्दीन? बैटिंग करेंगे। बैट फर्स्ट। थैंक यू सो मच। 1 मिनट टॉस बॉक्स को ठहरना है। आइए इस वक्त हमारे बीच दो हमारे बहुत ही मुख्य अतिथि जुड़ने जा रहे हैं। हमारे खास शुभ चिंतक, हमारे हमेशा के स्पॉन्सर और अल्ताफ बाली के बहुत ही करीबी दोस्त रवि सावंत साहब और गुंडा गंजगी साहब हमसे और सुपर से ऊपर शो। मोस्ट वेलकम रवि सावंत जी, मोस्ट वेलकम जंगलानी जी, मोस्ट वेलकम। जी हमसे जुड़ चुके हैं, मोस्ट वेलकम सर।
आपको लिए चलते हैं इस वक्त कमेंट्री बॉक्स में। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और बहुत ही मधुर आवाज चंदू शेट्टे। धन्यवाद सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2021 मध्ये ज्या ठिकाणी सुरू आहे. आज संपूर्ण भारतभरातून आलेल्या खेळाडूंमधील क्रिकेटचा सोहळा. एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम विकी स्पोर्ट्स साविंद्रा यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. 82 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. खूप चांगली बॅटिंग भूषणने केली, खूप चांगली बॅटिंग किरणने केली आणि त्याच्या जोरावर 81 धावा केल्या. 82 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं. 36 चेंडू आणि 82 धावा बनवायच्या जरूर. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. आपण पाहिलंय मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील या क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच पार होताना पाहायला मिळाल्यात आणि तेच मोठं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. सूरज जोशी आणि कुणाल मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट्स संघासाठी दाखल होताना पाहायला मिळते. परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. गेली 2 ते 3 वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रभावित केलं नाव आहे मयूर वाघमारे. पहिला बॉल फुलटॉस आणि फायदा घेतला फलंदाजाने आणि पाठवलं त्याला सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. वाघमारेचा फुलटॉस चेंडू आणि त्याच्यासाठी जणू काय वाटच पाहत होता. चेंडू आला आणि कधी गेला समजलंच नाही. उत्कृष्ट असा फटका आणि याचबरोबर 4 धावा. तर पॉवर प्ले अशा प्रकारचे जर चेंडू आले तर त्याचा फायदा उचलला जाणार. तेच या ठिकाणी केलं गेलं. यावेळेला मात्र थोडासा वेग वाढवला होता. यावेळेला ऑप्शनच्या जास्त बाहेर पिच करण्यात यशस्वी झाले. या अगोदर पिचिंग करू शकले नव्हते परंतु आता ते पिचिंग केलं आहे. कारण नॉर्मली ज्यावेळेला टेनिस बॉल आपण मॅच खेळत असतो जो बॉल असतो त्याचं आवरण जे तंतुमय असतं थोडंसं स्किटी असतं. तेच पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या बॉलवर लगेच मयूर ट्रॅकवर आले ज्यासाठी ते ओळखले जातात. विकेट टेकर बॉलर आहेत. विकेट घेण्यामध्ये पटाईत आहेत परंतु समोर भिवंडीचे बॅट्समन देखील तेवढेच पटाईत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी ब्लॉकमध्ये टाकला होता. त्याला खणून काढलं परंतु मिड ऑनच्या फिल्डरकडे जाईल तोपर्यंत 1 रन मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगली सुरुवात गरजेची आहे आणि म्हणूनच उजवी डावी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि ज्याप्रमाणे किरण पवार आणि भूषण पाटील ही जी उजवी डावी जोडी होती त्याच्या तोडीस आता ही जोडी सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे. सूरज खूप साऱ्या व्यावसायिक स्पर्धा गोलंदाजीमध्ये देखील त्यांना आपण पाहिलं आहे. तर आज फलंदाजीसाठी आपण त्यांना पाहतोय. मयूर यांचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पहा वळण घेतोय. शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलला पाहिलं केवळ बाजूला ढकललं आणि रन घेण्याचा प्रयत्न. तुम्ही हे क्रिकेटमध्ये करावं लागतं. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. जे चांगले बॉल असतील त्यांचा सन्मान द्या. 1 रन काढली तरी चालते आणि परंतु मॅचला पुढे घेऊन जाणं इनिंग बिल्डअप करणं ज्यावेळेला मोठ्या धावांचा संख्येचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेला गरजेचं आहे सर. नाही नक्की एकाने पाया रचायचा असेल आणि दुसऱ्याने कळस चढवावा लागेल जे मराठीमध्ये आपण म्हणतो उस तरह की बॅटिंग यहाँ पर करनी होगी. परंतु मयूर पहिला खराब चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा अचूकतेवर येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला वाह काय फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. कड़क शॉट. मतलब ऐसे शॉट जो है टेस्ट क्रिकेट में जब आप देखते हो तो भी मज़ा आता है और टेनिस क्रिकेट में देखो तो भी मज़ा आता है. शरीर से दूर लेकिन क्या स्टाइलिश अंदाज में खेला था और द गेम इज ऑन का मैसेज भेज दिया है ऑपोजिशन में. नक्कीच पॉवर प्ले सुरू असताना 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना तुम्हाला अशा प्रकारचे फटके खेळणे गरजेचं आहे. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल होता त्याला हुक केलं. पुरेपूर फायदा खराब चेंडूचा घेतला आणि याही वेळेला पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. क्या दर्जा दिखा है वहाँ पर कुणाल मात्रे ने. देखिए मयूर वाघमारे बहुत सारे वेरिएशन ला रहे हैं और इस बार छाती की ऊंचाई तक आता हुआ गेंद था जिसको कहते हैं हिटिंग द रिप केज. उस तरह की गेंद को हुक करना मोहिंदर अमरनाथ की याद ताज़ा करता हुआ 70 और 80 में जिन्होंने मोहिंदर अमरनाथ को देखा है वो कहेंगे ही वॉज द बेस्ट पुलर एंड हुकर ऑफ द बॉल. और इसकी एक झलक वहाँ पर देखने मिली और 14 रन बने हैं चंद्रकांत पहले ओवर के मुकम्मल होने पर.
नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणेल आणि मी तर म्हणेल जे फलंदाज कुणाल आहेत थोडक्यात मयूर वाघमारेच्या माइंडशी खेळले. म्हणजे मयूर वाघमारे पुढे चेंडू टाकणार अगोदर त्यांनी ते अवगत केलं, अगोदर त्या पोझिशनमध्ये रेडी राहिले आणि रन काढले. खूप कमी वेळा मयूर वाघमारेच्या विरुद्ध असे आक्रमण होताना पाहायला मिळत आहेत, परंतु कुणाल आपल्या फलंदाजीने प्रभावित करतायत आणि ज्या वेळेला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला अशीच एखादी इनिंग येणं होणं गरजेचं असतं. मी तर म्हणेल भिवंडीकरांनी सुरुवात खूप चांगली केली आहे. विकी स्पोर्ट्स चाविंद्रे खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहिलं. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा लक्ष्य मोठं आहे, परंतु तुम्ही अशाच पद्धतीने पाठलाग करत राहिलात तर ते लक्ष्य देखील पार केलं जाऊ शकतं. पहिलं षटक संपतंय 14 धावा बिनबाद, परंतु दुसऱ्या षटकासाठी रायगडच्या इनामपुरी पनवेल तालुक्यातील इनामपुरी गावचा सितारा अंगद पाटील. यावेळेला मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र अगोदरच रणनीती बनवली होती, परंतु अंगदने त्यांना रोखले. नहीं, बहुत अच्छी प्रभावशाली शुरुआत यहाँ पर अंगद पाटिल द्वारा. अंगद पाटील हाही एक गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करणारा खेळाडू आहे, परंतु समोर सूरज. यावेळेला सूरजने गॅप शोधला, अगोदर वेटिंगला होते, जास्त शफल झाले आणि फाईन लेगच्या दिशेने बॉल चौकारात पाठवलाय. चौकार. बहुत बढ़िया एग्जीक्यूशन था सूरज का. और सूरज एक वो लेफ्टी बैट्समैन है जो अगर थोड़ा रुक जाते हैं उनके पास अच्छे स्ट्रोक्स के रेंज है, और अंगद ने वहां पर सूरज के स्ट्रांग जोन में गेंदबाजी की और गेंद को मैदान के फाइन लेग क्षेत्र से निकाल दिया था 4 रनों के लिए. याच्यामुळेच भिवंडीला क्रिकेटची पॉवर हाऊस म्हटलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमधील खूप सारं टॅलेंट या भिवंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खूप साऱ्या टीम्स पाहायला मिळतात, खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा निर्वाळा येताना पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिलं तर 1ने पुढे जाईल थोडं आणि 19 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते. पहा जिद्दीने प्रयत्न करत आहेत. तुम्ही लक्ष्याचा म्हणजे परिणामाचा विचार करू नका, तुम्ही फाईट करा, तुम्ही लढत राहा आणि तीच जिद्द दाखवतायत आणि फाईट करतायत हे दोन्ही खेळाडू सूरज जोशी आणि कुणाल म्हात्रे. दोघेही लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. लक्ष पाहिलं तर मोठं आहे, परंतु प्रयत्न लाजवाब आहे. या मॅचमध्ये देखील रंगत येताना पाहायला मिळेल, कारण विकी स्पोर्ट्स देखील अशा खेळाडूचा संघ आहे जे सातत्याने फाईट करतायत. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न जो अगोदर फसला होता करण्याचा आणि अंगदने मात्र यावेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन. स्टंप टू स्टंप गेंदबाजी कितनी कारगर हो सकती है ये दिखाया वहां पर अंगद पाटिल ने. गेंदबाज का लक्ष्य होता है बिल्कुल स्टंप्स, और उस स्टंप्स की तरफ उनका निशाना रहा. और देखिए किस तरह ये विकेट गिरा दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज द्वारा. और बॉल शायद प्लेड ऑन भी हो गए थे, ट्रैक पॉइंट को लगी. रिवर्स स्वीप मारना महंगा पड़ रहा है वहां पर. एका बाजूने मी म्हणेल कोणाला कोणीतरी साथ देणं गरजेचं आहे आणि जर का ती साथ मिळाली तर मॅचमध्ये आणखी रंगत येताना आपल्याला पाहायला मिळेल सर. कारण पहिले फलंदाज माघारी परताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्यांनी 2 वेळा म्हणजे अगोदर तो प्रयत्न चुकला होता, अंगद यांच्या विरुद्धच चुकला होता, पुन्हा एकदा तिकडे प्रयत्न झाला. कुणाल को अपने आप से एक बात करनी है, मैं काफी अकेला हूं ये बात नहीं करनी है, मैं अकेला काफी हूं ये बात करनी है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात पवन केने. आणखीन एक भिवंडीचा एक नामवंत खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे, गोलंदाजी देखील त्यांनी केली आणि फलंदाजीसाठी देखील येतात आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे आज सिद्ध करण्याची. म्हणजे तुमची क्षमता आणि सिद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळणारा प्लॅटफॉर्म पहा. आज जर तुम्ही आज या ठिकाणी बाली ट्रॉफीमध्ये जर स्वतःला सिद्ध केलं आपोआप प्रसिद्ध व्हाल आणि त्यासाठीची ही मी तर म्हणेल हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे आणि त्यासाठी हे दोन्ही खेळाडू प्रयत्न करतील. दुसरी ओव्हर सुरू आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवला जाईल. भिवंडी क्रिकेटमधील कमी वयामध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी त्यांचं नाव घेतलं जातं. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. परिस्थिती जर पाहिली तर थोडीशी विपरीत आहे, कारण लक्ष मोठं आहे, प्रयत्न करावे लागतील. अंगद पाटील प्रभावित करणारे गोलंदाजी, ग्राफ खाली आणला धावसंख्येचा जो वर गेला होता. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, एज घेतली गेली, कमी गतीने टाकला होता, रीच करण्याचा प्रयत्न आणि या रीच करण्याच्या प्रयत्नात पवनला माघारी परतावं लागेल. वाकई में बहुत दानिशमंद गेंदबाजी आप देख रहे हैं. गेंद को घुमाया, क्योंकि पवन के ने क्या बैटिंग करते हैं शायद उन्होंने पहले पता यारों दोस्तों से पता लगा लिया होगा अंगद ने, और जिस तरह से ये गेंद को रखा दूर और फुटवर्क नहीं था, बाहरी सिरा
और प्रथमेश पवार के हाथों में आसान कैच। सर पूर्वी पाहायला मिळायचं की वेगवान गोलंदाज फक्त वेगवान गोलंदाजी करायची, परंतु अलीकडे T20 क्रीडा प्रकार आला, IPL आलं आणि स्लॉग ओव्हर्स म्हणजे कमी षटकांच्या मॅचेसमध्ये व्हेरिएशन केलं जाऊ लागलं आणि तेच व्हेरिएशन आता आपल्याकडे टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते। पहा प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न अंगद पाटीलने केला आहे आणि ज्यावेळेला तुम्ही व्हेरिएशन करता स्वाभाविक आहे तुम्हाला यशही मिळतं। जी हाँ, फ्रूट सलाड बॉलिंग या तो फिर उसको ट्रुंडलर्स क्रिकेट में कहा जाता है। दे बॉल विद अ वेरी मीडियोकर पेस। IPL में आपने देखा होगा चंद्रकांत, रजत भाटिया एक ऐसे बॉलर थे, फैंटास्टिक ट्रंडलर जो इस तरह गेंदबाजी करते थे आणि आज अंगद पाटील ते करण्याचा प्रयत्न करतात। पाहूया माजीद येत आहेत आणखीन एक फलंदाज ज्यांच्याकडून मात्र संपूर्ण विकी स्पोर्ट्स आणि भिवंडीकरांना देखील आशा आहेत। या अगोदर अशा असंख्य मॅचेस यांनी जिंकून दिल्यात परंतु आज जिंकवावी लागेल आणि काय कॅच पकडली होती याच मॅचमध्ये। या वेळेला मात्र वेग वाढवला, पॉईंटच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न होतोय। 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल। 1 रनने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल म्हणजे तो 20 धावांवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर। धन्यवाद कमेंट्री बॉक्स। आप देख रहे हैं सुपर से ऊपर भारत का शो बाली ट्रॉफी 2021 आए दिन बाहर के। आइए दोस्तों, सबसे पहले मेगा सत्कार हम करने जा रहे हैं। हमारे बीच आज के मुख्य अतिथि कोंडा गांजंगी साहब हैं, उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं नईम शेख के हाथों से। वेलकम वेलकम वेलकम। तालियों के साथ एक मेगा सत्कार हम करने जा रहे हैं अल्ताफ बाली के बहुत ही करीबी दोस्त माननीय श्री रवि सावंत का मेगा सत्कार नईम शेख के हाथों से। मैजिक बॉक्स के स्पॉन्सर भी हैं। स्पॉन्सर सम्मान चिन्ह उन्हें दिया जा रहा है। मॅच सुरू करायची आहे। व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। मॅच सुरू करायची आहे। खेल की शुरुआत करना है। बैक टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद सर। 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय। पहा आता इकडनं धावगती तुम्हाला वाढवावी लागेल। तुमच्याकडे 8 विकेट आहेत आणि ही ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि संघ थोडासा अडचणीत आहे। म्हणजे पहा या 1-2 ओव्हरमध्ये तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागेल अन्यथा ते जे अंतर आहे ते आणखी वाढत जाणार आहे। नहीं डेफिनेटली, और आज नहीं रन बनाएंगे तो कब बनाएंगे? शादी का घोड़े को शादी के दिन ही दौड़ना होगा। और अगर आप देखें इस वक्त अंगद पाटिल ने क्या बेहतरीन ओवर किया है, 2 विकेटें ली है और कुल मिलाकर 6 रन खर्च किए हैं 20 पर 2। 2 ओवर का कंपैरिजन अगर देखें तो चंद्रकांत कोई ज़्यादा फर्क नहीं है। 26 बने थे पहली पारी में, जिसके जवाब में इस वक्त कुल मिलाकर 20 रन बने, 2 विकेटें गिरी है। लेकिन अभी भी मैं समझता हूँ कुणाल मात्रे और माजिद बोबरे, ये दोनों बल्लेबाजों को कुछ सुलझी हुई बल्लेबाजी करनी होगी। मयूर वाघमारे यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय। 3रं षटक आपल्या टीमचं त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय। तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी माजिद करतायत। या वेळेला ऑफस्टोनच्या बाहेर वेगात अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला कव्हर्सला पाठवलं, तिकडे 1 धाव मात्र मिळेल आणि 1 रननी जर पाहिलं तर स्कोर पुढे जाईल। 21 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल। खूप चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भिवंडी ज्याला आपण क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणतो आणि
त्याच भिवंडी नगरीमधील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. कापड निर्मितीमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण भारतामधील अग्रगण्य शहर म्हणून ओळखलं जाणारं आज क्रिकेटच्या माध्यमातून देखील संपूर्ण भारतामध्ये झळकतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. नहीं, डेफिनेटली मैनचेस्टर ऑफ महाराष्ट्र आप कह सकते हैं, क्योंकि यहाँ का जो पावरलूम उद्योग है ये पूरे दुनिया में विख्यात है और यहाँ की पावरलूमों की कस्में खाई जाती है, इसलिए या इट इज़ अ मैनचेस्टर ऑफ महाराष्ट्र. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न पहा आणि या बॉलला देखील मात्र किरणने चांगल्या पद्धतीने खेळून काढले, परंतु मोठ्या फटक्यात परावर्तित करू शकले नाही आहे. आता जी रन आणि चेंडू जे आहेत त्याची जी दरी आहे ती आता वाढत चालली. यावेळेला तुम्हाला मोठे फटक्यांसाठीचे देखील प्रयत्न करावे लागतील. मयूर मात्र बॅक टू बॅक दोन्ही फलंदाजांसाठी ब्लॉकमध्ये बॉल करण्यामध्ये यशस्वी राहिलेत, परंतु तेही बंद तुम्हाला झुगारून द्यावे लागेल. बाली ट्रॉफी आपण खेळतोय, आपल्या आयुष्यातील एक अनमोल स्पर्धा खेळतोय, तुम्हाला बॅट फिरवावीच लागेल. यावेळेला पुन्हा एकदा तेच टप्पा थोडासा ऑफ जास्त बाहेर, परंतु 2 धावा मात्र यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. मयूर ही एक प्रॉपर म्हणजे ब्लॉक आणि त्याच पद्धतीने यॉर्कर लाईन, परंतु ऑप्टमच्या बाहेर किंवा अगदी ब्लॉकमध्ये हीच लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि बॅक टू बॅक 3ही बॉलवर त्यांनी तेच केलं सर. नहीं, इस वक्त कुणाल मात्रे अब तक 3 चौके लगा चुके हैं और एक चौका सूरज जोशी ने लगाया था. माजिद अभी अभी आए हैं और 4 और 6 रन की ज़रूरत जो है ये बहुत ज़्यादा है. माजिद प्रयत्न करतील. यावेळेला फुलटॉस जरूर होता, बॅटच्या मधोमध येऊ शकला नाहीये, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाहीये. व्हेरिएशन थोडासा कमी गतीने देखील होता. स्कोर जर पाहिला तर 1ने पुढे, म्हणजे या षटकात म्हणजे पहिल्या षटकात रन आले, दुसऱ्या षटकात अंगदने त्याला लगाम घातला. मयूर पुन्हा एकदा त्याला आणखी थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु विकी स्पोर्ट्स क्लबला प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण आम्हाला अजूनही ती माथेरानची मॅच आठवते ज्यामध्ये 12 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता होती. आणि या हंगामात अशा बऱ्याचशा मॅचेस झाल्यात सर ज्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालाय, त्यामुळे किरण आणि माजिद यांना ते प्रयत्न करावे लागतील. या वेळेला पुन्हा जास्त शफल होऊन खेळले, परंतु मयूरने ते फॉलो केलं. आता अलीकडे जसं आपण म्हणतो ना की प्लेयर बॅट्समन स्टान्स बदलतात सारखे सारखे, परंतु आता बॉलरही हुशार झालेत. जसे बॅट्समन सारखे सारखे स्टान्स बदलतात ना, बॉलर त्यांना फॉलो करतात, जिकडे गेले तिकडे बॉल टाकतात. आणि या बॉलवर तेच पाहायला मिळालं. जास्त फॉलो केलं, जास्त शफल झाले आणि पुन्हा ब्लॉकमध्ये बॉल टाकला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅचवर मात्र पकड मिळवण्याच्या दिशेने मात्र या ठिकाणी मॅग्निफिसंट नवी मुंबई, परंतु भिवंडीची टीम म्हणजे विकी स्पोर्ट्स देखील करामत करू शकते. यावेळेला पहा मयूर पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली आहे. या युवा खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे आणि पनवेल तालुक्याचं आणि देवद नावाच्या गावाचं नाव देखील केलंय. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आइए दोस्तों, एक और मेगा सत्कार की तरफ हम बढ़े. हमारे बीच में आज मुख्य अतिथि भरत जंगलानी साहब है. आइए उनका हम मेगा सत्कार करते हैं नईम शेख के हाथों से. भरत जंगलानी जी का मेगा सत्कार होता हुआ प्रेम भरी ये शॉल और ये फूलों भरा सम्मान चिन्ह उनको दिया जा रहा है बाली ट्रॉफी में. प्रशांत पुजारी जी हैं, आइए उनका हम सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं बाली ट्रॉफी 2021 में नईम शेख के हाथों से. माननीय श्री कैलाश पुण्यार्थी जी हैं, आइए हम कैलाश पुण्यार्थी जी का सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं नईम शेख के हाथों से. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्रा बरोबर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 27. अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी बॉलिंग करण्यासाठी एक चांगला खेळाडू. गती कमी केली आणि यावेळेला टॉप एज
दोन्हीही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल पडला. अंगद पाटील आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार जे विकेट कीपर आहेत आणि अखेर रन मिळताना दिसते 1. टीमची धावसंख्या 28. बॅटिंग पॉवर प्ले सध्या सुरू आहे कारण LED ब्लिंक होत असताना आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. हा एक वेगळा आविष्कार बाली ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न. यावर्षी खुल्या गटातली स्पर्धा सुरू झाल्यानंतर 2 चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही प्रिन्स मूवीजवर जाऊन देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. त्याचबरोबर 70 स्पोर्ट्सवर देखील टेलिकास्ट सुरू आहे. कमी गती बॉल आतमध्ये आणला यावेळेला बॉलर अंगद पाटीलने. अंगद पाटीलकडे मात्र दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. त्याचा लेग कटर जो आहे तो लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आतमध्ये येतो, राईट हँडेड बॅट्समनसाठी तो बाहेर जातो आणि हीच खरी खासियत अंगद पाटीलची. 16 बॉलमध्ये रन करायचे 54. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला बीट केलाय. माजिद बोबडे सध्या मैदानामध्ये आहेत. डिकॉक ऑफ भिवंडी जास्त शफल झाले. फॉलो केला अंगदने आणि चांगली लाईन आणि लेंथ तिथे राखली. 15 बॉलमध्ये आता 54 रनची आवश्यकता आहे. रन झालेत 28. लक्ष होतं 82 रनचं. यावेळेला वेग जास्त होता परंतु दिशा थोडीशी चुकीची होती अंगदची. परंतु लेग स्टंपच्या अगदी क्लोज हा बॉल होता. जे एक्सप्रेशन तुम्ही पाहता विकेट कीपर आणि अंगदचे त्याच्यावरून स्पष्ट दिसतंय. भरपूर जवळून हा लेग स्टंपचा बॉल गेला आणि त्याचमुळे अंपायरने वाईड बॉल इथे घोषित केलाय. परंतु लेग स्टंपच्या बाहेर गेला तर मात्र तुम्हाला दंडित केलंच जाईल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आणि याही वेळेला अंपायर इथे वाईड बॉलचा इशारा करत असताना लगातार 2 वाईड बॉल अंगदच्या माध्यमातून. 15 बॉलमध्ये 52 रनची आवश्यकता आहे. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये मोठा फटका आलेला नाहीये परंतु वाईड बॉलवर देखील नियंत्रण नाही अंगद पाटीलचं. ज्या एक्स्ट्राज रन आहेत त्या देखील येताना दिसत आहेत. 15 बॉलमध्ये 52 रनची आवश्यकता आहे. माजिद बोबडे तयार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल रडारमध्ये होता आणि माजिदने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. 6 धावांसाठी बाली ट्रॉफी षटकार. आइए देखते हैं किस तरह से माजिद बोबड़े ने उस शॉट को अंजाम दिया है. हालांकि इक्वेशन बहुत मुश्किल है. भिवंडी के डिकॉक. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो सन्मान्य रवी सावंत साहेब आपली रजा घेत आहेत आणि त्याचप्रमाणे कोंडा गाजिंगी साहेब सुद्धा, त्याचप्रमाणे भरत जंगलानी साहेब, आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. सर्वांना शुभरात्री. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. भरपूर शफल झाले माजिद बोबडे आणि त्यानंतर पाठवला बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या कॅपमधून आउट ऑफ द पार्क. त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर आपण अंगदला पाहिलंय. डॉट बॉल येतोय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता. 46 रन रिक्वायर्ड फ्रॉम 13. कुणाल, अंगद पाटिल ने बहुत कम उम्र में बहुत नाम कमाया है. अंपायरकडे अपील होते. थ्रो केलाय प्रथमेश पवारने आणि अखेर 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 45. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर मित्रांनो अजून काही सत्कार आपण करणार आहोत. सन्मान्य सुनील गोवे साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. नईम शेख यांच्या शुभ हस्ते सुनील गोवे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. नक्कीच व्यासपीठावरती आज आपण पाहतोय सगळे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. बाली ट्रॉफी 2021 मध्ये प्रेमाची शॉल आणि सदैव स्मरणात राहणारे हे सन्मान चिन्ह देऊन नईम शेख, मोनिश कोंडा यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. मोनिश कोंडा साहेब. बघा व्यासपीठावरती नईम शेख यांच्या शुभ हस्ते प्रेमाची शॉल आणि सदैव स्मरणात राहणारं हे सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत सन्मान होत आहे. अक्षय मटके यांचा पुढील सत्कार होणार आहे. अक्षयजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बाली ट्रॉफीला सदिच्छा भेट. मॅच सुरू ठेवायची आहे. अंपायर्स प्लीज लक्ष द्या या गोष्टीकडे. और सबसे आखिर में शमशाद भाई अक्कू, इनका सत्कार होने जा रहा है.
धन्यवाद पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2021 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं. अँड नाव बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक रन येथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते बॅट्समन माजिद बोबडेच्या माध्यमातून. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर चौकार. कुणाल, कल का शेड्यूल मैं बताना चाहूँगा जल्दी से. कल 10 बजे ग्रामीण में जय हनुमान पोगांव और बालाजी स्पोर्ट सरोली के बीच में मुकाबला. 11 बजे पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे और साइंस खारबाव ग्रामीण में. कल सिटी में आप देखेंगे रईस बिल्डर और कैरेबियन स्पोर्ट्स के बीच में 12 बजे मुकाबला. कल 1 बजे वडू नौकर 11 और पावर शेलार का ग्रामीण में मुकाबला. कल 2 बजे ओपन से SK विनायक ओपन इंडिया से, और जिसे सैंडी SP के नाम से भी जाना जाता है, और विक्रोली कल आदर्श 11 ओपन में 3 बजे खेलेंगी. TCI 11 से. कल 4 बजे कंदारी 11 कंदारी किंग्स खार खेलेंगी आकिब 11 चेंबूर से. और कल 5 बजे डोमोली ग्रामीण स्टार और ग्लोरियस स्पोर्ट्स के बीच में मुकाबला. उसके बाद 2 क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और आखिर में फाइनल. ये कल के मैचेस की रूपरेखा है. कल दोनों टीमों को 9:30 बजे पहुंचना है जय हनुमान पोगांव और बालाजी स्पोर्ट्स सरोली. उद्या ज्या खुल्या गटातल्या टीम्स खेळणार आहेत खऱ्या अर्थाने विक्रोलियन्स विक्रोळी आणि संडी विनायक 11 म्हणजेच या टीमला ठीक उद्या रिपोर्ट करायचं इथे 1:20 ते 1:30च्या दरम्यान, कारण तुमचा टॉस त्यावेळेला केला जाईल आणि 2 वाजता मॅच इथे सुरू होईल. लक्षात घ्या, कारण उद्या फक्त 4 मॅचेस ठेवण्यात आलेल्या आहेत सिटी आणि ग्रामीणच्या दरम्यान. त्यामुळे 2 वाजता इथे बॉल पडेलच ओपनमध्ये ज्या 2 टीम येणार आहेत त्यांच्या दरम्यान. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. मेरा तो कहना है कुणाल दाते, अगर SK विनायक सैंडी SP के खिलाड़ी है, कैप्टन मेरी आवाज़ सुन रहे हो, या विक्रोनियंस के, तो बेहतर है कि आप 1 बजे परशुराम टावरे स्टेडियम पे आए, खुद को प्रिपेयर करें, ग्राउंड का मुआयना करें और फिर 2-2 हाथ ले. अगदी बरोबर आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये आता 43 रनची आवश्यकता आहे. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम दुंद्रे. नेरे दुंद्रे विभाग देखील एक वेगळ्या विभागातलं क्रिकेट पनवेल रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या खेळाडूने देखील भरपूर छाप सोडली आहे. नुकतीच पुण्याची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली. रायगडच्या अनेक स्पर्धा तो सातत्याने गाजवतोय. आदर्श ट्रॉफी, किंजल ट्रॉफी या खेळाडूने गाजवली. धर्मवीर आनंद दिघे चषक कोपर खेळण्याची स्पर्धा या खेळाडूने गाजवली. त्याचबरोबर 70-70 बिग बॅश लीगमध्ये पहिल्याच मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आणि प्रत्येकाच्या नजरेमध्ये आला हा बॉलर प्रसन्न पाटील. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 40-40. 82 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजे 42 रनची आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ शिल्लक. विकी स्पोर्ट्स चामिंद्रा टीमचे बॉलर थोडेसे एक्सपेन्सिव्ह राहिलेत. भरपूर रन त्यांनी खर्च केले आणि खूप मोठं टार्गेट सेट केलं किरण पवार आणि भूषण पाटीलच्या बॅटिंगच्या जोरावर. विकी मुंबईकर मैदानामध्ये आल्या 2 षटकार ठोकले आणि धावसंख्येला आकार दिला. यावेळेला फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला बॉल टर्न होतोय. डीपमध्ये फिल्डर आहेत. जज करत असताना कॅच ड्रॉप होते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि इथे 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून. अंगद पाटील होते आणि हा चौकार आहे. 4 रन आहेत. आठ बॉलमध्ये आता 38 रनची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इनला खेळत असताना बॅट्समन माजिद बोबडे. 1 षटकार 1 चौकार. त्यांच्या बॅटमधून हाय बॉल टर्न केलाय. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये येत आहेत फिल्डर डीपमधून अंगद पाटील. तोपर्यंत 1 रन मिळते माजिदला आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर झाली आहे 45. 7 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता. बॅट्समन आता स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसत आहेत. कुणाल मात्रे. सुरुवात खूप चांगली केली होती कुणालने.
मॅन फ्रॉम अंजूर कुणाल मात्रे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅट्समन कुणाल. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 37 रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. द कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आता आपण अजून एक सत्कार घेणार आहोत. मुसा शेख आपले अजून एक स्पॉन्सर आहेत, त्यांचा सत्कार नईम शेख यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मुसा भाई, आपका सत्कार करते हुए हमें बेहद खुशी हो रही है. शॉल उड़ाकर, बहुत ही कलरफुल शॉल है ब्लू कलर की, और साथ में एक ताजगी भरा गुलदस्ता और एक सम्मान चिन्ह. शुक्रिया दोस्तों. मैं बताना चलूँ, हमारे ट्रॉफीज़ के स्पॉन्सर है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे और विराज चोरगे. धन्यवाद. रोहन राजे आता बॉलिंग मार्कवर आलेत. मुंबई इंडियन्समध्ये देखील हा खेळाडू खेळलेला आहे आणि त्याचं स्वागत पहा पहिल्याच बॉलवर केलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. चांगलं टायमिंग. 5 बॉलमध्ये आता 31 रनची आवश्यकता आहे. माजिद बोबडेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. यस, 2008 में खेले थे, तो 2008 के बाद 2008-9 का जो सीजन था, मुसविर खूटे भी खेले थे मुंबई इंडियंस के लिए. एक चांगला बॉलर आहे रोहन राजे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर T20मध्ये 2007 ते 17च्या दरम्यान खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. मुंबई इंडियन्ससाठी देखील त्यांनी खेळ केला आहे आणि आता सध्या पहिल्याच बॉलवर त्याचं षटकाराने स्वागत केलंय माजिद बोबडेने. ये भिवंडी का क्रिकेट है. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर येतात. एक रन इथे कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न होईल का? एकच रन इथे मिळताना दिसते. चार बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक. ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला गॅपमध्ये बॉल जातोय. 2 फिल्डर आहेत, त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रनसाठी. हा चौकार. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 26 रनची आवश्यकता. या मॅच मध्ये रन झालेले आहेत 56. बाली ट्रॉफी तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये 82 रनचं लक्ष्य होतं. मॅग्निफिसंट नवी मुंबईने ठेवलेलं विकी स्पोर्ट्स चाविंद्राच्या समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगलीच झाली, परंतु त्यानंतर थोडंसं बॅकफुटला गेला संघ. विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे मिळताना दिसेल. दोन बॉलचा खेळ शिल्लक. 25 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. लक्ष्यापासून दूर आहे आता टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे माजिद बोबडेचा बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक. 25 रनची आवश्यकता आहे टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. लास्ट बॉल. शेवटचा बॉल वेग जास्त होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा इशारा येतो. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन आता इथे टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि आता अजूनही या मॅचमध्ये 24 रनची आवश्यकता असेल.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सामना इथे संपलाय, मॅच इथे जिंकली आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईने आणि हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि यानंतर लगेचच दुसरा सामना इथे सुरू होईल. गावदेवी गावठाण उरण वर्सेस RD 444 ओवळी भिवंडी या दोन टीमच्या दरम्यान हा घमासान पुन्हा एकदा आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. आजच्या रात्रीमध्ये बाली ट्रॉफीमध्ये खुल्या गटातला हा 5वा सामना आपल्यासमोर रंगेल. परंतु या मॅचच्या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आपण पुन्हा एकदा जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे जोडल्या जातात आपल्याबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या आणि त्यांच्याचबरोबर को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते. तर मित्रांनो, आपण आता सज्ज झालेले आहोत बक्षीस वितरण समारंभासाठी आणि काही वेळातच पाहुण्यांची लिस्ट आणि आपले जे बक्षीस आहेत ते इथे पोचतील. तर रेश्मा, बघता बघता 4 ऑल इंडिया ओपनचे सामने झालेत आणि आता उपउपांत्य फेरीचे सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसातून एक संघ हा फायनलला नक्की जाणार आहे. तर रात्री 1-2-2:30 पर्यंत आपल्याला समजेल. बक्षीस वितरण समारंभासाठी सन्माननीय आनंद नायडू, मुसा शेख, वारिस बाबा, विकी जनियानी, शंकर बसंत, आतिश पाटील, सचिन पाटील, हरी नायडू आणि ओमी पाटकर यांनी उपस्थित राहायचं आहे. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना की त्यांनी बी क्रीमी, ज्यूस, थिक शेक, आईस्क्रीम, फास्ट फूड आणि ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही देणार आहोत. सुस्वागतम. सर्व पाहुण्यांनी उपस्थित राहायचं आहे. आनंद नायडू, मुसा शेख, वारिस बाबा, विकी जनियानी, शंकर बसंत, आतिश पाटील, सचिन पाटील, हरी नायडू आणि ओमी पाटकर. कुणाल म्हात्रे, तुम्हाला जायचं नाहीये. तर बक्षीस इथे पोचलेले आहेत आणि पाहुणे सुद्धा पोचत आहेत. माझ्या जोडीला आहे रेश्मा मयेकर. मित्रांनो, सर्वप्रथम अवॉर्ड जे आपण आज देणार आहोत या सामन्याचा तो आहे सुपर 4 अवॉर्ड आणि सुपर 4 अवॉर्डचे पुरस्कर्ते आहेत जावेद दळवी आणि अस्फर बोळिन्सकर, AA भारत गॅस. जाणून घेऊ रेश्माकडून कोणी जिंकलाय सुपर 4. सुपर 4 ऑफ दी मॅच. बघा, ओपनची मॅच असो, सिटीची मॅच असो किंवा ग्रामीणची मॅच असो, बाली ट्रॉफीमध्ये नेहमी हेच आहे की जो ज्या दिवशी चांगला खेळेल तो त्या दिवशी त्याला पारितोषिक दिलं जाणार. सो सुपर 4 ज्याला भेटलेला आहे तो विनिंग टीममधून नसून लुझिंग टीममधून आहे. कुणाल म्हात्रे फ्रॉम चाविंद्रा स्पोर्ट्स. जोरदार टाळ्या उद्या, ज्याच्या बल्ल्यामधून 3 चौकार आज आपल्याला बघायला भेटले. अभिनंदन 3 चौकार मारल्याबद्दल कुणाल म्हात्रे. आता सुपर 6 ज्यासाठी एक मनगटाचा सुंदर घड्याळ स्पॉन्सर केलं आहे तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी. बघूया कोण आहे सुपर 6. सुपर 6 ऑफ दी मॅच गोज टू किरण पवार. किरण, कुठे आहेस तू? 3 षटकार आलेले आहेत किरण पवारच्या बॅटमधून. मुसाबाई यांच्या शुभ हस्ते हे किरण पवारला रिस्ट वॉच दिली जाते. किरण, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मॅन ऑफ दी मॅच गोज टू मॅन फ्रॉम तुर्बे नवी मुंबई, भूषण पाटील. 32 रन्सची खेळी खेळलेली आहे 15 बॉल्समध्ये. वेलकम भूषण. आणि भूषण, या अवॉर्ड बरोबरच तो माझ्या फेवरेट खेळाडूंच्या यादीत थोडा अजून वर आलाय असं मी म्हणेन. तर हरी नायडू साहब, डैशिंग हमारे भाई है. जावेद दलवी, अस्फर बोलिंसकर का ये गिफ्ट हैम्पर. आइए अब मैं वारिस बाबा इनके दस्ते मुबारक से जावेद दलवी और अस्फर बोलिंसकर AA भारत गैस का गिफ्ट हैम्पर. ओमी पाटकर इनके शुभ हाथों से जावेद दलवी, अस्फर बोलिंसकर, AA भारत गैस गिफ्ट हैम्पर. शंकर बसंत SB इनके हाथों से जावेद दलवी, अस्फर बोलिंसकर का ये AA भारत गैस गिफ्ट हैम्पर. विकी जनियानी साहब, SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई है कैप. आनंद नायडू साहब, इनके शुभ हाथों से
ताबिर जयरूमी ताज़ा किचन का ये डिस्काउंट वाउचर, मूसा भाई के हाथ से जॉली डिजाइनर का 20% डिस्काउंट वाउचर, आइए सर, वारिस भाई के हाथों डी साकरिया बैग, मूसा भाई के हाथ से अंजूर की एवन जोड़ी, नीलेश पाटिल सुकेश डाकी का ये फ्रूट बास्केट। अब मेडल पहना जा रहा है बी क्रीमी और एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन द्वारा स्पॉन्सर किया गया ये तोहफा। हरी नायडू साहब, जावेद दलवी, असफर बोलिंस्कर का ए भारत गैस का एक और तोहफा। आनंद नायडू साहब के शुभ हाथों से एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की ट्रॉफी। बहुत बहुत शुक्रिया आप तमाम हजरात का। अब आप स्टेज पर बैठ सकते हैं। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल गेस्ट। भूषण, क्या बात आहे, बाली ट्रॉफी 2021 मध्ये भूषवला आहेस की मॅग्निफिशंट नवी मुंबई आलेली आहे, सगळ्यांनी वाचून राहायचंय। असं वाटत होतं घरून बोनविटाने तर कॉम्प्लेंट पिऊन आलायस, काय षटकार काय चौकार मारत होतास? जेव्हा मी ग्राउंडवर आलो, मी दरवर्षी टुर्नामेंट खेळतो, म्हणजे जवळजवळ 3-4 सीझन या टुर्नामेंटचे खेळलो, अप्रतिम असते। भिवंडीच्या दिशेने जेव्हा वाटचाल करतो, बाली ट्रॉफी अग्रनामांकित टुर्नामेंट्समध्ये एक आहे आणि तिथे खेळताना तुम्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागतं। पहिल्या मॅचला जसं माझ्या बॅटमधून पहिली बाउंड्री आली तर कॉन्फिडन्स, पहिलाच बॉल जेव्हा मिडल होतो तेव्हा सचिन सर देखील सांगतात की जेव्हा तुमचा पहिला बॉल मिडल होतो तर तुमचा कॉन्फिडन्स हाय होऊन जातो आणि तशाच रीतीने मी माझी इनिंग्स कॅरी केली आणि टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि मॅग्निफिसंट टीम जिंकली माझ्या इनिंगमध्ये। त्यामुळे त्यांना देखील वाटचालीसाठी शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद भूषण पाटील। कीप प्लेइंग अँड कीप विनिंग। थँक्यू। सो हा होता भूषण पाटील आपल्या सोबत, जो ठरलेला आहे मॅन ऑफ दी मॅच। चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद रेश्माजी। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल। अशी एक क्रिकेटची स्पर्धा जी सर्वांना हवीशी वाटते, सर्वांना पाहावीशी वाटते, सर्वांना खेळावीशी वाटते। भिवंडीचं नाव मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये झळकावणारी ही क्रीडा स्पर्धा बाली ट्रॉफी आपण पाहत आहोत। बाली ट्रॉफी 2021ची आज एक महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल। एका बाजूला जर पाहिलं तर RD